नमस्कार, मी मीरा. चॅनलवरच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आधीच्या व्हिडिओसारखा हा रेसिपी व्हिडिओ पण तुम्हाला नक्की आवडेल. आज आपण शेंगदाण्याची पोळी किंवा गुळ पोळी याची रेसिपी बघणार आहोत. साहित्याचे प्रमाण 8 ते 10 पोळ्या होतील एवढं आहे. यासाठी लागणारे साहित्य: भाजलेले शेंगदाणे साल काढून पाव किलो घेतलेत, गुळ 200 ग्रॅम घेतलाय, गव्हाचे पीठ घेतले 300 ग्रॅम आणि 2 चमचे पांढरे तीळ घेतलेत आणि जायफळ आणि वेलची थोडी घेतली मी. सगळ्यात पहिला पीठ चाळून घेतले ते मळून घेऊया. त्यात थोडंसं मीठ घालायचं. मी थोडं तेल गरम करून घातलं याच्यामध्ये. तुम्ही थंड तेल घातलं तरी पण चालतं. हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं. त्यात थोडं थोडं पाणी मिक्स करून मळून घ्यायचं. पीठ आपलं मळून झालंय. ते कडेला ठेवून देऊया. पीठ कमीत कमी अर्धा तास तरी मळून ठेवायचं. आता शेंगदाण्याचं सारण तयार करून घेऊया. शेंगदाणे आणि गूळ मिक्सरमध्ये घालूया. जायफळ आणि वेलची बारीक करून घेऊन मी त्याच्यामध्येच घालणार आहे. सोबतच तीळ पण भाजून घेऊया. तीळ पण मी त्याच्यातच घातलेत. त्यात थोडंसं तूप घातलंय. आता हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता सारण इतकं बारीक करून घ्यायचं. सारण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता आपली सगळी तयारी झाली. आता आपण पोळ्या लाटून घेऊया. सारण घालताना एक चमचाभर किंवा त्याच्याहून थोडंसं जास्त घातलं तरी चालतं. शेंगदाण्याच्या पोळ्या लाटताना थोड्या जाडच ठेवायच्या, म्हणजे खाताना ती मस्त लागते. अशा प्रकारे पोळीला तूप लावून दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचं.
तुम्ही बघू शकता पोळी किती छान भाजली। अशा प्रकारे मी सगळ्या पोळ्या पटपट लाटून घेते। या पोळ्या 8 ते 10 दिवस आरामात टिकतात आणि लहान मुलांना खायला पण पौष्टिक असतात। तुमची जर लहान मुलं असतील, त्यांचं वजन वाढत नसेल तर ह्या पोळ्या तुम्ही त्यांना नक्की खायला द्या। या पोळ्यांमध्ये जास्त कॅलरीज असल्यामुळे मुलांचं वजन वाढायला मदत होते। अशा प्रकारे शेंगदाण्याच्या पोळ्या किंवा गुळ पोळ्या आपल्या तयार आहेत। अगदी सिंपल अशी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा। पोळी खाताना यावर तूप घालून खा, त्यामुळे याची टेस्ट अजून वाढते। पोळीमध्ये सारण सगळीकडे अगदी छान पसरले आणि खाताना तर एकदम टेस्टी होती। या रेसिपीनुसार तुम्ही करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल। हा रेसिपी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच व्हिडिओ जर पुढे तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण 5000 सबस्क्रायबरच्या खूप जवळ आहोत, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा। चला तर मी भेटते माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। सो बाय बाय।